राज्यात जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागली असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र वेगळी भूमिका घेतली। जातनिहाय जनगणनेला आरएसएसने विरोध केलाय। जाती ही जन्मापासून माणसाला मिळत आली, आम्ही मानतो म्हणून आहे ना, पण आहे व्यवस्था ती। पण आम्ही असल्याही जाती म्हणजे आजही जाती आहेत किंवा राहणारी आहेत, असल्याही तरी जाती जातीमध्ये कुठल्याही प्रकारची तेढ निर्माण होणार नाही, जातीभेद होणार नाही, जातीभेदावरून तो विषमता होणार नाही, याकडे या दृष्टीने स्वयंसेवक लक्ष देतील। म्हणून स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक समरसतेचा विषय घेऊन सगळीकडे जातात। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय। मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी शिंदे सरकारला येत्या 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिली। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंनी मागणी केली, तर जरांगेंच्या मागणीला ओबीसी संघटनांनी कडाडून विरोध केला। आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरू लागली। 70 वर्ष आणि 20 वर्ष 90 वर्ष झाली समजा, मग कुठे जाती संपल्या? उलट जाती जातीतल्या लढाईच वाढत आहेत। 70 वर्षात नाही संपला ना। विचार चांगला आहे, संत ज्ञानेश्वराचा तो विचार आहे, महात्मा ज्योतिराव फुलांचा सुद्धा तोच विचार आहे। एकीकडे भाजप सोबत सत्तेत असलेल्या अजित पवार गटानं जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली, तर दुसरीकडे भाजपची पितृ संस्था असलेल्या आरएसएसने मात्र त्याला विरोध केलाय। त्यामुळे जातनिहाय जनगणनेवरून अजित पवार गटाची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संघाने किंवा भाजपने त्याला विरोध करण्याची काही आवश्यकताच नाही। जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, ती नेहरूंच्या काळात पण होत होती आणि नितीश कुमारांनी त्याची अंमलबजावणी केली। त्यामुळे महाराष्ट्रात जर जातीनिहाय जनगणना झाली तर कोणाचा म्हणजे कोणाची किती भागीदारी आहे त्या प्रमाणात त्या आरक्षणाचा तिढा सुटेल, म्हणून भाजपने विरोधासाठी विरोध करू नये। देशात स्वातंत्र्यपूर्व काळापासून जातनिहाय जनगणनेचा इतिहास आहे। इंग्रजांच्या सत्तेत 1872 मध्ये देशात जनगणनेला सुरुवात झाली। देश स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये जनगणना करण्यात आली होती। त्यावेळी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीची जनगणना करण्यात आली। पुढे केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला। सुप्रीम कोर्टाने देखील जातनिहाय जनगणना प्रकरणात सरकारच्या धोरणात्मक निर्णयाला बळ दिले होते। 2010 मध्ये तत्कालीन काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने जातनिहाय जनगणनेला मान्यता दिली होती। त्यानंतर 2011 मध्ये सामाजिक आणि आर्थिक जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती, मात्र जनगणनेची माहिती उघड करण्यात आली नाही। 2015 मध्ये देखील जातीनिहाय जनगणना करण्यात आली होती, या जनगणनेची माहिती देखील सार्वजनिक करण्यात आली नाही। नुकतंच बिहार सरकारने जातनिहाय जनगणना केली, त्यानंतर विविध राज्यात जातनिहाय जनगणनेची मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।